गरंडा जिल्हा परिषद शाळेला पुस्तक कपाट भेट, माजी सैनिक, शिक्षक व माजी विद्यार्थी संघाचा पुढाकार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे स्वातंत्र्य दिनाच्या आनंदाच्या व अभिमानाच्या पर्वावर गावातील माजी सैनिक, शिक्षक आणि माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून एक सुसज्ज असे पुस्तक कपाट भेट देण्यात आले। शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर ज्ञानवर्धक पुस्तके वाचता यावे म्हणून शाळेत भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम बाल वाचनालय सुरू आहे। वाचनालयातील पुस्तके ठेवण्यासाठी एक चांगल्या कपाटाची आवश्यकता होती। ही गरज ओळखून शाळेचे मुख्याध्यापक खुशाल कापसे, सहाय्यक शिक्षक ओमकार पाटील आणि गावातील या शाळेचे माजी विद्यार्थी असणारे आणि सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले रवींद्र गजभिये यांनी विशेष पुढाकार घेऊन माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून एकत्रित स्वखर्चातून हे कपाट शाळेला सुपूर्द केले। स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर गड ग्रामपंचायत गवणा, गरंडा येथील सरपंच सोनाली धोटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मेश्राम, उपाध्यक्ष सोनू गेचुडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन कोहळे, अश्विनी गजभिये, भारती मोरकुरे, बचत गटाच्या CRP सपना कोहळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आनंद चव्हाण आणि इतर गणमान्य नागरिक यांच्या उपस्थितीत हे कपाट शाळेला सुपूर्द करण्यात आले। या प्रसंगी सरपंच सोनाली धोटे यांनी मुख्याध्यापक खुशाल कापसे, शिक्षक ओमकार पाटील, माजी सैनिक रवींद्र गजभिये यांच्या पुढाकाराचे आणि माजी विद्यार्थ्यांच्या या दातृत्वाचं कौतुक केलं। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास आणि लोकसहभागातून शाळा विकासही कल्पना दृढ होण्यास बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या छोटेखानी कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक ओमकार पाटील सर यांनी, आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आनंद चव्हाण यांनी मानले। एका छोट्याशा गावात या माध्यमातून शाळेच्या भौतिक गरजा परिपूर्ण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी शहर प्रतिनिधी मनीषा दिलीप मेश्राम, कन्हान।